आता आलोय मी भाऊच्या वाड्यात आणि आता आम्ही चाललोय भात शेतीसाठी चरात. जोत घेऊन चाललोय, आज लावणी लावायची आम्हाला जाऊन. इकडे भाऊ आहे, इकडे बॉस आहेत. विचार करतात की काय करू, बैल चालेल की नाही. आणि सोबत ओंकार आहे. तर आता आपण जाऊया भात शेती करायला. नमस्कार मित्रांनो, मी सुमित सुगन, तुमचं आमच्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळ सकाळ स्वागत आहे. तर आता वाजलं सकाळी 6 आणि आम्ही चाललोय आता भात लावायला चरात. भाऊ घेऊन चाललाय भात लावायला. तर आता आम्ही तिकडे जाऊन भेटतो, मला दाखवतो कशी भात लावणी करतात ती आमच्याकडे. तरवा वगैरे कसा काढतात ते मी दाखवेन या व्हिडिओमध्ये तुम्हाला. चला भेटूया तिकडेच. आता आम्ही आलोय चरात. बघू शकता हे भाऊंच्या मळ्या तिकडे. हे आता लावायच्यात, लावणी लावायच्या या मळ्यांमध्ये भात लावायचा. पहिल्यांदाच बांधते, बांधलं नव्हतं बैलाला. काय मारायला येतो तो, सगळ्यांनाच मारायला येतोय. भाऊला त्याने जवळ घेतलं नाही. बरोबर आहे. आता बघूया कसा वाटा. चाल, कोणत्या मध्ये घेऊन जाते ह्या बरोबर. चाल, ताट राहायचा ताट. आलं नरामलो आता. मगापासून मस्ती करत होतं, आता अंगावर आलंय त्याचं सगळं. इकडे बघू शकता तुम्ही, बाळ्या आल्या, गौरी आल्या. बाळ्या डोक्यावरून काहीतरी अंडा कशी घेऊन आला वाटतं. तरवा काढण्यासाठी हे वापरतात खाली बसायला. त्याला काय म्हणतात गौरी? बसगाना घेऊन आले.
वर. उत्तम मजा घेत आहे. आता कसा आहे तर बघ. तो दोघं फिरतात जा पुढे. ते दोघं फिरतात आणि पिंट्या मजा घेत आहे. पिंट्या फुल मजा घेत आहे. त्या दोघांची मजा बघताय. आतमध्ये रे. बाहेर कशा बंडे बंडे बंड्या तासात तास जात आहे बघ. बंड्या तासात तास जात आहे. कालपर्यंत इकडे पाणी होतं पण 2 दिवस पाऊस नाही पडला. त्यामुळे आता पाण्याचा जुगाड करायला लागते. इकडे वरून पाणी आणावं लागतंय. भाऊ चालला तर पाणी घेऊन यायला. पाटाने पाणी घेऊन येते डायरेक्ट त्याच्या मळीत. तर भाऊ पाणी घेतोय तसं. हे पहिल्यापासूनच पाट होते. हे आजा पंजाने बांधलेले पाट आहेत सगळे. पाऊस नसला की असंच करावं लागतं. पाणी बघावं लागतं इकडे तिकडे भेटतंय का. आता किती जण असेच वाडीत आहेत रिकामी ज्यांची शेती पावसामुळे अडकली आहे. जोपर्यंत पाऊस होता तोपर्यंत त्यांनी शेती केली. पण आता 2 दिवस पाऊस गेला त्यामुळे काय शेती करायला भेटली नाही. इकडे बघा चरात किती पाणी आहे. बघा खूप मेहनत घ्यावी लागते पाणी घेऊन जायला. जर पाणी नसेल तर अशी मेहनत करावी लागते शेतात पाणी देण्यासाठी. इकडे मळीत डायरेक्ट इकडे पाणी असं डायरेक्ट या मळीत ज्या मळीची चिखल करतो आता त्या मळीत जाईल. हे बघा इथे भाऊने आता फोडला ना. बॉस पूर्ण बैल राग काढताय. वाड्यात फुल मस्ती करायचं. आता इथे शेतात येऊन एकदम नरम पडलंय. अंगाशी आलाय त्याचा. उत्तम काय चालत नाही आता. थकलं अक्षरशः. येताना खूप मस्ती केलं त्याने पण आता 4-5 फेऱ्या मारलं थकलं अक्षरशः. पुढे पाय देऊन मागे यायचा. असा ये मागे ये मागे. चल समोर चल. पुढे बघायचा. पुढे फोटो काढतात का तुझा बघ तरी. अख्ख्या महाराष्ट्रात फिरतो. चल चल. भाऊने खूप मेहनत घेऊन पाणी आणलं आणि आता सगळीकडे पूर्ण मळीत पाणी लावते. तिकडे जाईल ना पाणी. भाऊची खूप मेहनत डायरेक्ट मळीत पाणी आणलं. काय झाला बुळाकला. हे म्हणड्या आराम करता ही पुढे गेले बघ. पुढे गेले बघ. तासा कशा वाढवायची. हा कसा होता ता लवकर बघायचा की वाढवायचा. भाऊ पुन्हा मळीला पाणी लावतोय.
खास 15 दिवसाची सुट्टी टाकून आल्या कामावरती लावणी लावायला. जात नाही, जिथे पाणी जात नाही तिकडे असं शिंपडावं लागतं पाणी. आणि 2 गडी लागलेत पाणी शिंपडायला एकदम. इकडे जोत चालू आहे, बॉस चालवतात आरामात. तर आता 1 तास कंप्लीट झालाय. 1 तास करून झालं, इकडे नांगरून झालंय. आता दातरा घालणार आहेत, म्हणजे पूर्ण मळीला सगळं पाणी लागेल. तसं पण अर्ध पाणी लागले मळीला, अजून थोडं लागायचं बाकी आहे. तर दातरा टाकल्यावरती लागून जाईल सगळं पूर्ण पाणी. आता दातरा टाकतात म्हणजे सगळीकडे पाणी लागेल. ओमकार बसला दातऱ्यावर. पाणी चलत जोरात दाखव तेव्हा पाणी चलत येऊ दे. अच्छा आहे ना का डबल घालूया बावर बसली ना डबल घालून बघा आता कसं मळीला पाणी लागल्या. दातरा टाकल्यावरती पाणी लागतं बरोबर. एक लेवल झाली आहे. हे लोक चालले आता घरी. दोघांच्या शाळा आहे आणि बॉस चाललेत कामाला. LIC मध्ये आहेत बॉस. कोणाला LIC काढायची असेल तर बॉसशी संपर्क साधा. मी त्यांचा नंबर देईन तुम्हालाच डिस्क्रिप्शनमध्ये. कोणाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर त्यांच्याकडे या, तुम्हाला देतील इन्फॉर्मेशन. या दोघांचा प्लॅन झाला आहे की संध्याकाळी पोहायचा पाण्यात बैल धुताना. बघू किती पोहतात ते दोघं पण. घेऊया संध्याकाळी पण मजा आहे या दोघांची. बघू शकतो तुम्ही भाऊने आता किती मळी नांगरलं नाही. ती चिखल झाली आहे भाऊची. नेरीच्या अगोदर भाऊने चिखल करून टाकलं नाही पूर्ण. बैल पण लाल लाल झालेत भाऊचे. मी येतो आता चिखलीत. एकदम मस्त चिखल केला नाही. बैल पण कंटाळलेत. मोठी मळी आहे त्यामुळे चालत नाहीत बरोबर. पण मजा येते चिखलीत. हो मग बाबांच्या गोष्टी सांग काहीतरी. आप्पांच्या गोष्टी सांग. काय काय चरात करायचं ते इकडं. काय करायचे म्हणजे अशी पहिलं सुक्यात नांगरायची. हा सुक्यात नांगरल्यानंतर प्रत्येक भात आणि खत बीत घालून ठेवायचा. अच्छा. भात घालून ठेवलं झाल्यानंतर गुटा घालून ठेवायचा. हा आणि पाऊस पडल्यावरती आपण रुजतं. अच्छा. म्हणजे अशी चिखल करायची गरज नाही. नाहीतर नंतर एक खरी म्हणून असते. हा असं पातळ पेरून ठेवायची.
ती पण केलेली आहे का इकडे तुम्ही? पण केलेली आहे इकडे. तू होतच तेव्हा करायला? आम्ही होतो तेव्हा बाबांच्या कारकिर्दीत आम्ही लहान होतो, पण त्याच्यानंतर आम्ही लावणीच करतो. अच्छा. तुम्ही बघू शकता भाऊ बांधावर माती घालतोय. माती घालतात बांधावरती पाणी अडवण्यासाठी. पाणी अडवण्यासाठी माती घालतात. आणि खत वाहून जाऊ नये. अच्छा. आणि गवत येतं म्हणून. ओके ओके. गवत येणार, मग गवत येत नाही असं बांधावर माती घातल्यावर. अच्छा. बस याच्यासाठी माती घालतात. चारी साईडला घालतात का? हा, चारी बाजून पूर्ण. म्हणजे पाणी अडवून रे खत वाहून जातं म्हणून. तर बघा मंडळी तुम्ही की भाऊ कशी माती घालतो बांधावर. तर चला मी जोत पकडतो आता, बघूया चालतात काय माझ्याबरोबर. तुम्ही बघू शकता भाऊ खत मारते. भाऊ कोणतं खत आहे हे? युरिया. युरिया खत आहे. का मारलं आता खत चिखलीमध्ये? ते चिखलीमध्ये का मारलं, हे खत खाली जातं आणि जे भात आम्ही लावणार त्याच्या पाळांना चांगला मजबूती भेटते. अच्छा. म्हणून आम्ही हे चिखलीत नाही पेरतो. आणि नंतर परत कधी मारतो मग आपण खत? नंतर 15-20 दिवसांनी. 15-20 दिवसांनी परत खत मारतो. असं किती वेळ खत मारतो आपण शेतात? दोनदा खत मारतो. ठीक आहे, चालेल. तर मित्रांनो दोनदा चिखलीमध्ये म्हणजे दोनदा खत मारलं जातं मग एका मळीत. एकदा चिखलीमध्ये मारलं जातं आणि नंतर चांगलं रोप झाल्यानंतर एकदा परत मारतात. म्हणजे आपलं जे रोप असतं ते चांगलं उंच वगैरे होतं आणि दाणे वगैरे पण चांगले लागतात. बघू शकतो 2 हातांनी ती एकदम फास्ट दाढ काढते. एकटीच मळी संपवणार वाटतं सगळी. संध्याकाळी गौरी तन्नू वगैरे येतील मदतीला, पण आता ती एकटीच काढते 2 हातान. तिकडून पाणी येते तोपर्यंत तिची अर्धी मळी काढून होईल. बघू शकता सुष्मिता आणि ते पेंड्या धुत्या. दाढ काढून झाली ती धुते आता, साफ करते. तर का धुतात गे पेंड्या? मोदाची माती असते ना, ती रुपली का भात लवकर हे घेते, पाळ घेता. अच्छा. आणि लावायला पण पटापट होता, आवा फुटतो काड्या घ्यायला त्या. ओके. तर बघू शकता तुम्ही कशी धुते ती. एकदम मुळं साफ करते. मुळावरती सगळी माती काढते ती, जेणेकरून भात लावताना पण एकदम सोपं पडतं. तर तुम्ही बघू शकता खत मारून झाल्यानंतर दात्रा टाकतात आणि आता लावायला सुरुवात होईल, भात लावायला सुरुवात होईल. भाऊ दात्रा टाकतोय. खालपर्यंत पाणी पोचू दे भाऊ तिकडे.
सुकला सगळा. बघू शकता मळी वगैरे सगळी नांगरून वगैरे झाल्या, तात्र्या वगैरे टाकून झाल्या. आता लावणी लावायला सुरुवात होते. सुस्मिता आणि आता लावणी लावली इकडे, मी दाखवेन तुम्हाला कशी लावते ती. तर आता सुस्मिता आणि लावणी लावायला सुरुवात करते. सगळीकडे पेंड्या टाकते एक एक, आणि नंतर कसं सारखं सारखं एकाच ठिकाणावर घ्यायला होणार ना. जिथे जाल तिथून एक पेंडी उचलेल असं करेल ती. तेव्हा सुरुवात केला ना लावायला. तर हे भात कोणतं आहे ग? सोनम सोनम भात आहे. 2 काडी. 2 काडीचा भात आहे. तुम्ही बघू शकता 2 काड्यांनी लावते ती. थोडं लांब लांब हवा लावते. आज पहिल्यांदाच सुरुवात झाली ना? हा आजच सुरुवात केली. आणि तुला गाराणा बिराणा काय बोललंच नाही आता देवास? काय बोलूचा. गाराणा सांगायचंच ना, मी आज सुरुवात करतोय करून. असं चांगला भात पिकू दे.